खूप जास्त जुगारी, खूप जास्त दारुडे, की त्याचा विळखा एवढा तीव्र असतो, की त्या पाशातून ते सुटूच शकत नाही. म्हणजे जरी शांती त्यांनी केली, हं. तरी त्याचं त्याला किती फळ मिळेल याची काही गॅरंटी अच्छा. नसते. तर शांती केल्याने फरक येतो का लाईफ? तुम्ही जर ऑथेंटिक सॉफ्टवेअर घ्याल, तर त्याच्यामध्ये येणार तुम्हाला काळसर्प आहे की नाही, पितृदोष आहे की नाही किंवा मंगळदोष आहे की नाही तुम्हाला हं. दिसणार, की हे आहे तर त्याच्यात शांती करूनच घ्यायला पाहिजे. आता काय होतं, की पितृदोषाचे पण खूप विविध प्रकार आहे. हं. प्रेतशाप योग आहे, पिशाच्य बाधा योग आहे, असे वेगवेगळे नावं आहेत त्यांना आणि काळसर्प योग पण 12 आहेत. ओके. जेवढे पण नाग आहेत, त्या सगळ्यांची नावं आहेत. त्याच्यामधला तक्षक जो आहे, तो सगळ्यात डेंजर आहे. त्याच्यातून बाहेर येतच नाही. हं. म्हणजे जे खूप जास्त जुगारी, खूप जास्त दारुडे हे ओके. सगळे त्याच्यामध्ये, की त्याचा विळखा एवढा तीव्र असतो, की त्या पाशातून ते सुटूच शकत नाही. म्हणजे जरी शांती त्यांनी केली, हं. तरी त्याचं त्याला किती फळ मिळेल याची काही गॅरंटी नसते. अच्छा. तर त्या जे कोणी असतील ज्योतिषी हां. किंवा जे कोणी असतील गुरुजी, त्यांनी तो काळसर्पयोग तपासून बघावा. जर तक्षक वगैरे असेल, हं. तर त्याचा उपाय करूच नये, कारण त्याने त्याला काही फरक पडत नाही. ओके. त्याच्यासाठी त्याचा पूर्वकर्म, त्याचा पूर्वजन्म हा खूप कारणीभूत ठरलेला असतो आणि प्रत्येक जन्मामध्ये जाऊन आपण शांती करू शकत नाही. अजूनपर्यंत एवढं पण पॉवरफुल झालं नाही. आपण फक्त याच जन्मामध्ये जी काही सुधारणा करणार ते करू शकतो. हं, हं. पण जन्मोजन्माचं आहे त्याला काळसर्प योग म्हणतो, की तर एका काळातून दुसऱ्या काळामध्ये, तिसऱ्या ओके. काळामध्ये, चौथ्या काळामध्ये असा तो काळानुकाळ प्रवास करत, करत इथपर्यंत आलेला आहे. तर हं, त्याचं हं. निवारण एवढ्या इझिली होत नाही.